सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर। चिपळूणमध्ये धुमश्चक्री, निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी माजी खासदार निलेश राणे आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमधील बाचाबाचीचे रूपांतर दगडफेकीत झालं। पोलिसांनी लाठीमार करून आणि अश्रुधुराची नळकांडी फोडून जमाव पांगवला। त्यानंतर राणे यांचा ताफा शृंगारतळी येथे जाहीर सभेसाठी रवाना झाला। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गेल्या 4 फेब्रुवारी रोजी कणकवलीमध्ये सभा झाली आणि या प्रसंगी आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या 2 मुलांवर एकेरी भाषेत आणि काही वेळा पातळी सोडून टीका केली। या टीकेचा समाचार घेण्यासाठी निलेश राणे यांनी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे सभा घेणार असल्याचं पूर्वी जाहीर केलं होतं आणि त्या सभेच्या पार्श्वभूमीवर चुकीला माफी नाही असा इशाराही फलकाद्वारे दिला होता। शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता राणेंच्या वाहनांचा ताफा पाग इथं दाखल झाला आणि त्यांच्या स्वागतासाठी समर्थक मोठ्या संख्येनं तिथं थांबले होते। त्याचवेळी आमदार जाधवांच्या कार्यालयासमोर समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमा झाले होते आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली। राणे यांची गाडी जाधवांच्या कार्यालयासमोर येताच आणखी जोरात घोषणाबाजी सुरू झाली। त्याचवेळी अचानक दगडफेक सुद्धा होऊ लागली। यामध्ये राणे यांच्या गाडीची मागील काच फुटले, त्याचबरोबर काही कार्यकर्ते सुद्धा यामध्ये जखमी झाले। त्यामुळे राणे समर्थक आणखी आक्रमक झाले आणि जाधवांच्या कार्यालयाच्या दिशेने ते धावू लागले। अखेर परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये पांगापांग सुरू झाली। या दरम्यान राणे आणि जाधव समर्थक एकमेकांना भिडल्यानंतर कार्यकर्त्यांनी महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली। यामध्ये अनेकांच्या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पालघर जिल्हा पोलीस वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहाची सांगता उत्साहात साजरी। पालघर जिल्हा पोलीस वाहतूक शाखा आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह सांगता सोहळा उत्साहात साजरा झालाय। या सोहळ्याला खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी सुरेश साळुंके, पोलीस मित्र आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह घेण्यात आला। या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये वाहतूक संघटना, विद्यार्थी यांना जनजागृती करण्यात आली। चौक सभा घेणं, बॅनर लावणं, व्हिडिओ क्लिप दाखवून सोशल मीडियावर त्या व्हायरल करणं, या विविध गोष्टी यामध्ये करण्यात आल्या। यावेळेस रिक्षा युनियन तर्फे सुद्धा या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं। अपघातस्थळी पोलीस लवकर पोहोचून मदत कार्य कशा पद्धतीनं सुरू करतं याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले। त्यानंतर आनंद आश्रम शाळेचे विद्यार्थी यांनी पथनाट्य सादर केलं। यामध्ये रस्ते सुरक्षाबाबत जनजागृती करण्यात आली। या रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये मान्यवरांनी मार्गदर्शन सुद्धा केलं। पोलिसांच्या संरक्षणातच पहाटेपर्यंत डान्स बारचा धिंगाणा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। शिंदे सरकारच्या राजवटीत मुंबईमध्ये डान्स बारचा धिंगाणा सुरू आहे। नियम धाब्यावर बसवून ऑर्केस्ट्रा चालत असल्याचं दाखवत पोलिसांच्या संरक्षणातच पहाटेपर्यंत सर्रास डान्स बार चालवले जात आहेत असा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। या डान्स बारवर छापे टाकून कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। यामध्ये पहाटेपर्यंत बार चालू ठेवून लाखो रुपयांची उलाढाल होते आणि त्या रकमेतून बार चालकांकडून पोलीस, खबरी आणि स्थानिक गुंडांना हप्ते दिले जातात आणि त्यामुळेच बारवर कारवाई होत नसल्याचाही आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद। प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात आता होणार समस्यांची उकल। क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा। त्यासाठी रहा आमच्या सोबत। ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज
पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ। डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें। जल्द ही आ रहा है नया यूट्यूब चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा। तीखे सवालों के सटीक जवाब हम करेंगे जहां सिर्फ मुद्दों की बात, मेरे यानी जेनिफर के साथ। हर पॉलिटिशियन, हर दूसरा कोई तीसरा कोई पार्टी ज्वाइन करते रहेगा तो पब्लिक किस पे भरोसा करके वोट करेगी? क्या पता आपके सवाल किसी की नींदें उड़ा दे। अब जो महाराष्ट्र में सत्ता अंतर हुआ है वो बहुत अच्छा ही है, तो सरकार काम भी अच्छी कर रही है। जब अच्छा देखते हैं पब्लिक का तो बीजेपी में हो जाते हैं, जब खराब देखते हैं तो दूसरे साइड हो जाते हैं। यूथ ही अपना देश का भविष्य है। देखते रहिए मुद्दे की बात। हैशटैग व्यापार, आइडिया, फाइनेंस, हार्डवर्क, इसी से होता है व्यापार। हैशटैग व्यापार। क्या आप करना चाहते हो व्यापार? तो आए हमारे नए शो में जिसका नाम है हैशटैग व्यापार, जहां हम आपको दिखाते हैं बिजनेस में हो रहे उतार चढ़ाव और दाव पेच को मेरे यानी जेनिफर मेडेरा के साथ में। देखते रहे हैशटैग व्यापार। कमिंग सून। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। काँग्रेसची गोठवलेली बँक खाती सशर्त खुली। 210 कोटी रुपयांच्या मागणीसाठी आयकर खात्यानं काँग्रेसची बँक खाती गोठवल्याचा आरोप केल्यानं एकच खळबळ उडाली होती। हा निर्णय निवडणुकीच्या तयारीत अडथळे आणण्यासाठी राजकीय हेतूनं घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। या दरम्यान काँग्रेसच्या अपिलानंतर आयकर खात्याच्या न्यायाधिकरणानं खात्यांवरील बंदी ही सशर्त उठवलेली आहे। शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये आरोप केला की गेल्या 2 दिवसांपासून युवक काँग्रेससह पक्षाच्या 4 खात्यांमधून दिले गेलेले धनादेश वटलेले नाहीत। याबाबत चौकशी केली असता ही खाती आयकर खात्यानं गोठवल्याचं सांगण्यात आलं। 2018-19चे आयकर रिटर्न्स 45 दिवस विलंबाने दाखल केल्याचा ठपका यावेळेस ठेवण्यात आला। तसेच काही हिशोबामध्ये फरक आढळल्यानं आणि त्या आधारे खात्यांमधून 210 कोटी वसूल करण्याचे आदेशही दिले आहेत। अहवाल स्वीकारून न टिकणारे आरक्षण देणार, त्यामुळे मराठा समाजामध्ये संताप। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाचा घाट एकदा घातला जात असून निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा न टिकणारे आरक्षण दिले जाणार असा मराठा समाजाचा आक्रोश आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी सगळे सोयरेंबाबत अधिसूचना काढलेली अशी विजयी मेळाव्यात घोषणा करीत जरांगे पाटील यांच्यासोबत गुलाल उधळला आणि त्याच गुलालाचा आज अपमान केलाय। यामुळे मराठा समाज संतप्त आहे। जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा कार्यकर्त्यांनी मुंबईकडे कूच करीत नवी मुंबई गाठली तेव्हा सरकारनं त्यांच्या हाती अधिसूचना दिली आणि मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः येऊन विजयाचा गुलाल उधळला। मात्र या अधिसूचनेला आक्षेप घेणारे लाखो अर्ज आले असल्यानं त्याचे कायद्यात रूपांतर होईल याची खात्री नाही। त्यातच मुख्यमंत्री पुन्हा स्वतंत्र आरक्षणाबाबत बोललेत आणि यामुळे जरांगे पाटील यांची घोर फसवणूक झाल्याची भावना आहे। अंमली पदार्थांची निर्मिती विक्री प्रकरणी दोघे अटकेत। अंमली पदार्थाची निर्मिती करून त्याची विक्री करणाऱ्या दोघांना ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकानं रायगड जिल्ह्यातून अटक केली आहे आणि त्यांच्याकडून अंमली पदार्थांचा साठा, निर्मिती साहित्य आणि रसायन तसंच वाहतुकीसाठी वापरला जाणारा टेम्पो असा एकूण 83,32,000चा ऐवज जप्त केलाय। मनोज पाटील उर्फ बाळा वय वर्ष 45 आणि त्याचा साथीदार दिनेश म्हात्रे वय वर्ष 38 दोघेही रायगड जिल्ह्यामध्ये राहणारे अशी या अटक केलेल्या आरोपींची दावा आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावित यांनी ही कारवाई केली आहे। दिल्ली विधानसभेमध्ये केजरीवाल यांनी मांडला विश्वासदर्शक ठराव। भाजपचे गोंधळ करणारे 7 आमदार निलंबित। अनेक राज्यांमध्ये फोडाफोडीचं राजकारण करून सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार दणका दिलाय। भाजप दिल्लीत पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस मोहीम चालवत असल्याचा आरोप करत त्यांनी विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडलाय आणि आपचा एकही आमदार फुटलेला नसल्याचं दाखवून दिलंय। या दरम्यान नायब राज्यपालांच्या भाषणादरम्यान गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या 7 आमदारांना
उर्वरित अधिवेशन काळासाठी इथं निलंबित करण्यात आलंय. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विन 500 बळींचा टप्पा गाठणारा दुसरा भारतीय गोलंदाज. क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात फलंदाज म्हणून आणि मग मध्यमगती गोलंदाज बनण्याचं लक्ष्य मात्र कमी वयातच पाठीला झालेल्या दुखापतीमुळे रविचंद्रन अश्विनला ऑफ स्पिन गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावं लागलं. मात्र त्यामुळे अश्विनसह भारतीय क्रिकेटलाही मोठा फायदा झालाय. यापूर्वी कोणत्याही भारतीय ऑफ स्पिनरला न जमलेली कामगिरी अश्विननं केली आहे. इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अश्विननं इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीला बाद केलाय आणि कसोटी कारकिर्दीतील हा त्याचा 500वा बळी ठरलाय. कसोटीमध्ये 500 बळींचा टप्पा गाठणारा तो भारताचा दुसरा आणि जागतिक क्रिकेटमधील एकूण 9वा गोलंदाज आहे. रबाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रबोधन एजरे यांनी दिल्या सतर्क पोलीस टाइम्स न्यूजला शुभेच्छा. रबाळे MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रबोधन एजरे यांनी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या स्टुडिओला भेट दिली आणि आपल्या शुभेच्छा दिल्या. यावेळेस समाजातील वाढती गुन्हेगारी, तरुणांमधील व्यसनाधीनता आणि इतर समस्या या कमी करण्यासाठी तसंच जनजागृती करून चॅनेलच्या माध्यमातून समाजात सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्यासाठी त्यांनी सर्व टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळेस सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचे चीफ एडिटर शमशुद्दीन शेख, चॅनल हेड सना साबीर मॅडम आणि संपूर्ण सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅगची टीम उपस्थित होती. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रबोधन एजरे, नेमणूक रबाळे MIDC पोलीस स्टेशन. सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग चॅनल हे जे नवीन चालू केलेलं आहे त्याचे चीफ एडिटर शमशुद्दीन शेख आणि सना साबीर मॅडम यांना त्यांनी या चालू केलेल्या नवीन उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी चालू केलेल्या या उपक्रमातून समाजामध्ये जे सध्या गुन्हेगारी किंवा क्राईम घडत आहे किंवा तरुण वर्गामध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता, ड्रग्ज ॲडिक्शन आणि जे सोशल मीडियाचा जो गैरवापर होत आहे त्याबाबत जनजागृती होऊन प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं हे आम्हाला अवश्य कळवा. यासाठी जास्तीत जास्त बातम्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यासोबतच तुमच्या परिसरातील काही घटना द्यायच्या असतील, जाहिरात द्यायची असेल किंवा अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 912268834836 या दूरध्वनी क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ.